From today, we will start the next point of this topic that is known as the DNA replication. DNA, which is the most important molecule which regulate and control all the activities of the cell. As far as the different types of activities of the cells are concerned, majority or we can say the most of the activities are controlled by the DNA molecule or regulate by the DNA molecule. At the same time, when the cell reproduces, the DNA also should duplicate itself to distribute equally to the daughter cells. जसं सगळेच्या सगळे फंक्शन्स डीएनए मॉलिक्युलने कंट्रोल केले जातात किंवा रेग्युलेट केले जातात, त्याच पद्धतीनं ज्यावेळेस सेल डिव्हिजन होणार आहे, एकाच्या दोन सेल्स तयार होत असतील, त्यावेळेस डीएनए सुद्धा डिवाइड व्हायला पाहिजे. तो जो डिवाइड होतोय त्या प्रोसेसला शक्यतो काय म्हटलं जातं, डुप्लिकेशन ऑर द रिप्लिकेशन. आता हे का गरजेचं आहे? बिकॉज व्हेन टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड, the genetic constitution must be equally distributed into the daughter cells. We all know that the DNA is the genetic material. बरोबर आहे. So when as this is the DNA is the genetic material that must be equally distributed to the daughter cells. For that purpose, they have to be duplicated. They have to be divided. In that process, what we call it as the replication of the DNA. This DNA molecule which performs important functions. These important functions which are carried out by the DNA molecule are divided into two parts. The first one is known as a heterocatalytic function. Heteros means different. The name itself indicate the function. हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन या ठिकाणी त्याच्या नावातच त्या फंक्शनचे सगळे गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. हेटेरोसचा अर्थ होतो डिफरंट. When DNA directs the synthesis of chemical molecules other than itself, then such functions are called as heterocatalytic functions. We all know that DNA is also chemical molecule. बरोबर आहे. आपल्याला हेही माहिती आहे की डीएनए केमिकल मॉलिक्युल आहे. वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून डीएनए तयार होतो. मग स्वतःसारखा दुसरा मॉलिक्यूल तयार करण्याच्या ऐवजी ज्या वेळेस तो दुसरे कोणते तरी मॉलिक्यूल तयार करतो, त्या पद्धतीच्या फंक्शनला काय म्हटलं जातं? हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन. आता कुठले आहेत हे? सिंथेसिस ऑफ आरएनए मॉलिक्यूल, दॅट इज नोन ॲज द ट्रान्सक्रिप्शन. आरएनए दुसरा प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए कोण तयार करतात? तर डीएनए मॉलिक्यूलच तयार करतो. मग हे तयार करण्याची जी फंक्शन आहे ते कशात येऊ शकते? हेटेरोकॅटॅलायटिक. दुसरा आहे सिंथेसिस ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. सगळ्या सजीवाच्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन मॉलिक्यूल तयार करतात ते तयार करण्याचं काम सुद्धा कोण करतं? डीएनए मॉलिक्यूल तयार. मग अशा पद्धतीचे जे फंक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये दुसरे केमिकल मॉलिक्यूल्स तयार केले जातात, त्या फंक्शन्सला काय म्हटलं जातं? हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन. आणि ते कोण करतं? डीएनए मॉलिक्यूल. आता दुसरं आहे ॲटोकॅटॅलायटिक. ॲटो म्हणजे स्वतःसाठी. When DNA directs the synthesis of DNA itself, then such function is known as called as the ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. इथं काय म्हटलं आपण आता? ज्या वेळेस तो डीएनए स्वतःच डीएनए तयार करतो, त्या फंक्शनला काय म्हटलं जातं? ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. जे रेप्लिकेशन जे आता आपण बघणार आहोत. रेप्लिकेशन म्हणजे स्वतःसारखाच दुसरा डीएनए मॉलिक्यूल तो तयार करतोय. मग ज्या वेळेस स्वतःसारखाच, स्वतः म्हणजे परत काय शब्द आला? ॲटो. ज्या वेळेस स्वतःसारखा तो मॉलिक्यूल तयार करणार आहे त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. So these are two different types of the functions generally carried out by the DNA molecule, heterocatalytic function and autocatalytic function. मग आता यानंतर ऍक्च्युअली आपण दुसरा जो पार्ट आहे ते डीएनए रेप्लिकेशन जो ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन मध्ये मोडतो तो अगोदर बघूया. त्यानंतर मग हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन कडे आपण जाऊया. आता डीएनए रेप्लिकेशन कशाला म्हणलंय? द प्रोसेस बाय विच डीएनए डुप्लिकेट इटसेल्फ इज कॉल्ड ॲज द रेप्लिकेशन. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये स्वतःच ते डुप्लिकेशन करते, डुप्लिकेट कॉपी तयार करते, ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं? डीएनए रेप्लिकेशन. बाय द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेट, डीएनए produces the duplicate or we can say the Xerox copy of itself. That process is known as the DNA replication. In eukaryotic organism, replication of DNA takes place once in the cell cycle.
जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये एका सेलमध्ये डीएनए रेप्लिकेशन एकाच वेळेस होतं. ते कधी होतं? इट ऑकर्स इन एस फेज ऑफ इंटरफेज इन द सेल सायकल. जे काही सेल डिव्हिजनच्या फेजेस आहेत, त्या फेजेस मधली एस फेज इंटरफेजची जी आहे, ज्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, सायटोकायनेसिस, ह्याच्यातली जी इंटरफेज पहिली जी स्टेज आहे, त्याच्यातल्या एस फेज मध्ये त्याचे जे आहे रेप्लिकेशनची प्रोसेस जी आहे त्या ठिकाणी होते. दिस डीएनए रेप्लिकेशन इज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. DNA replication is a semi-conservative method of replication. What is meant by semi-conservative method of replication? We will see after the completion of the process of replication. संपल्यानंतर ना एक्झॅक्टली आपल्या लक्षात येईल की त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह का म्हटलं ते. आता दिस सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ replication is divided into near about 7 to 8 steps. Exactly 7 steps are there by means of which the DNA replicates or duplication process complete. Out of that, the first stage is the activation of the nucleotides. Nucleotides are the most important factor for the process of replication, because during replication new nucleotides must be added onto the parent DNA strand. ते कशा पद्धतीने आपण पुढे बघा. कारण डीएनए मॉलिक्यूल तयार कशापासून होतोय? वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्स पासून. 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स आहेत: अडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. मग हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, हे न्यूक्लिओटाइड्स एकमेकाला जोडून कुठला फॉस्फोडायस्टर लिंकेज तयार होतं आणि त्याच्यापासून तो डीएनए मॉलिक्यूल तयार होतो. आपण स्ट्रक्चर मध्ये ते डिटेल मध्ये बघितलं. मग आता इथं पॉइंट कुठला आहे? ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स, these nucleotides, whatever it may be, adenine, guanine, thymine or cytosine, these nucleotides are present in inactive form. What is meant by this inactive and active form? Inactive forms, these nucleotides are present in their form of their monomers, we can say. That is, we can say deoxyribonucleotide, adenine monophosphate, guanine monophosphate, thymine monophosphate, or cytosine monophosphate. So they are present in their monomers. For the process of replication, they must be present in their activated form. This activation of nucleotides is carried out in presence of ATP molecule and with the help of enzyme phosphorylase. हे जे ऍक्टिव्हेशन होते, हे ऍक्टिव्हेशन होताना एटीपी मॉलिक्यूलची आवश्यकता आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे एन्झाईम जो आहे, फॉस्फोरायलेज आहे, तो ही प्रक्रिया त्या ठिकाणी करून आणतो. आता एटीपीची का गरज आहे? आपण सुरुवातीलाच म्हटलं की हे मोनोपोरस मध्ये जीएमपी आहे. याचं कन्व्हर्शन कशामध्ये व्हायला पाहिजे? जीटीपी असेल, एटीपी असेल, त्यानंतर सीटीपी असेल. हे डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड जे आहे ते ट्रायफॉस्फेट मध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हा एटीपी मॉलिक्यूल त्यांना फॉस्फरस देतो. आणि जे तिन्ही मॉलिक्युल्स आहेत, एएमपी असेल, जीएमपी असेल, सीएमपी आणि टीएमपी, दे आर कन्वर्टेड इनटू देअर ट्रायफॉस्फेट, दॅट इज द एटीपी, जीटीपी, सीटीपी, टीटीपी, etc. So with the help of these ATP and phosphorylase, all the nucleotides are activated. Then the next point is the point of origin or initiation of the point. ज्या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे, कोणती रेप्लिकेशनची प्रोसेस चालू होणार आहे, तो जो डीएनए मॉलिक्यूलचा पॉइंट आहे, त्या पॉइंटला म्हटला तो ओरिजिन और इनिशिएशन, सुरुवात करणार. म्हणजे जे ट्विस्टेड डीएनए मॉलिक्यूल आहे, हेलिकल स्ट्रक्चर आहे, त्या हेलिकल स्ट्रक्चर मध्ये ज्या ठिकाणी डीएनए रेप्लिकेशनची प्रक्रिया चालू होणार आहे, तो जो पॉइंट आहे त्याला म्हटला तर पॉइंट ऑफ ओरिजिन. It begins as a specific point O, that is the origin, and terminates at the point T. ज्या ठिकाणी रेप्लिकेशनची प्रक्रिया चालू होणार आहे, तो जो पॉइंट आहे तो O. आणि ज्या ठिकाणी ती प्रक्रिया संपेल, तो शेवटचा जो पॉइंट आहे त्याला म्हटलं तर टर्मिनेट ऑर टी पॉइंट. द युनिट ऑफ डीएनए इन विच रेप्लिकेशन ऑकर इज कॉल्ड एज द रेप्लिकॉन. ज्या भागामध्ये डीएनएच्या रेप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण होते, तो जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? रेप्लिकॉन.
आता आपण हेही बघितलं होतं की दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. दोघांमध्येही रेप्लिकेशन होतं. मग हे रेप्लिकॉन जे आहे, ज्या ठिकाणी रेप्लिकेशनची प्रक्रिया होते, हे जे आहे प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त एकच रेप्लिकॉन असतं. व्हाईल युकॅरियोटिक मध्ये त्या ठिकाणी मेनी रेप्लिकॉन असतात. तर हे कशामुळे असेल? जे प्रोकॅरियोटिक आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलर डीएनए आपण बघितलेलं आहे सुरुवातीला. मग ते सर्क्युलर डीएनए जो आहे एक ठिकाणी पॉइंट ऑफ ओरिजिन तयार होतो आणि ते त्या ठिकाणी ते संपून जातं, कारण ते सर्क्युलर आहे. आणि याच्यामध्ये जो स्ट्रक्चर तयार होतं ते थीटा स्ट्रक्चर होतं. रेप्लिकेशन फोर्क जे आहे ती थीटा स्ट्रक्चर जी होती आणि इकडे वाय शेपला, ते आपण परत बघूयात पुढे. म्हणजे या ठिकाणी हा रेप्लिकॉन जे आहे प्रोकॅरियोटिक मध्ये एकच असतो, युकॅरियोटिक मध्ये मेनी रेप्लिकॉन्स असतात. This is the diagrammatic representation of the process of replication. So the first 2 points which we have seen, the activation of the nucleotides, and second one is the point of origin. The third point is unwinding of DNA molecule. We all know that the DNA molecule is a coiled structure that is known as the helical structure. This coiling must be uncoiled, that is known as the unwinding of DNA molecule. For the unwinding of DNA molecule, a enzyme DNA helicase is used for the unwinding of DNA molecule. जे एकमेकाला गुंडाळलेला आहे, कॉइल्ड झालेला आहे, ते अनकॉइलिंग करण्यासाठीचा जो एन्झाइम आहे, तो जो एन्झाइम आहे तो डीएनए हेलिकेज आहे. या अनवाइंडिंगचं वैशिष्ट्य असं आहे किंवा हेलिकेज एन्झाइम जो आहे, दॅट अनवाइंडिंग इज बाय डायरेक्शनल. बरोबर आहे, जे कॉइल्ड केलेलं आहे ते दोन्ही बाजूला जाणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बाय डायरेक्शनल. आता हे अनवाइंडिंग झालं, कोण करतंय ते? हेलिकेज एन्झाइम. परंतु डीएनए ची नॅचरल टेंडन्सी काय आहे? दे आर कॉइल्ड अराउंड देमसेल्स, दे फॉर्म द हेलिक्स स्ट्रक्चर. म्हणजे डीएनएच्या नैसर्गिकरित्या ते एकमेकाला कॉइल्ड होतात. दोन न्यूक्लियोटाइड्स मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो, जो हायड्रोजन बॉन्ड हेलिकेजने तोडला आणि त्यांना एकमेकापासून वेगळं केलं. परंतु त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार ते परत एकत्र येऊ शकतात. टू अवॉइड recoiling of this DNA molecule, a special kind of protein is there that is known as a single strand binding protein. सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन हा काय करतो, ज्या ठिकाणी अनकॉइलिंग झालं तिथं जाऊन तो जॉईन होतो. तो तिथं जॉईन झाल्यामुळे काय होतो, ते जे अनकॉइल झाले त्यांना परत कॉइल होऊ देत नाही. कोण? सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन, इन शॉर्ट इट इज नोन ॲज SSBP. हा काय करतो, त्या दोघांना परत एकत्र येऊ देत नाही आणि ते एकमेकापासून सेपरेट राहतात. So in this way unwinding is carried out. Next step is the replication fork. Replication fork, after the separation of two polynucleotide chain, a special kind of fork is developed that is known as the replication fork. जे कॉइल्ड झालेलं होतं ते अनकॉइलिंग झालं, मग त्याच्यामुळे असं जे फोर्क तयार झाला त्याला म्हटलं जातं रेप्लिकेशन फोर्क. जे मगाशी मी म्हटलं होतं, युकॅरियोटिक मध्ये रेप्लिकेशन फोर्क कसा असतो, वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं. कॅपिटल लेटर वाय जे आहे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. तर प्रोकॅरियोटिक जे आहेत त्यांच्यामध्ये ते स्ट्रक्चर थीटा सारखं दिसतं. जे मॅथमॅटिक्स मधला वर्ड आहे थीटा, त्या पद्धतीचं ते स्ट्रक्चर दिसतं, कारण ते सर्क्युलर आहे, हा कॉइल्ड आहे, त्याच्यामुळे ते वाय शेप्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसून येतं. आफ्टर formation of replication fork, the next step is the synthesis of new strand. Now after these two strands are separated from each other, या पद्धतीने या दोन्ही स्ट्रँड्स काय झाल्या, एकमेकापासून सेपरेट झाल्या. ह्या सेपरेट झाल्यानंतर ना त्या ठिकाणी नवीन स्ट्रँड तयार होणं म्हणजेच रेप्लिकेशनची प्रक्रिया चालू होणं गरजेचं आहे. आता हे जे सिंथेसिस आहे, हे सिंथेसिस होताना एक विशिष्ट प्रकारचा आरएनए मॉलिक्युल या ठिकाणी दिसतोय पहा. आरएनए प्रायमर गेट्स अटॅच्ड. ज्या वेळेस त्या ठिकाणी आरएनए प्रायमर अटॅच होतो त्यावेळेसच ती प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होते. मग समजा हे या ठिकाणी आरएनए प्रायमर अटॅच झाला, दुसरा आरएनए प्रायमर इथे अटॅच होतो. मग हा आरएनए प्रायमर अटॅच कुठं होतोय? तर हा आरएनए प्रायमर नेहमी डीएनए स्ट्रँडच्या 3 प्राइम एंड जी आहे, ज्या ठिकाणी 3 प्राइम एंड असेल त्या 3 प्राइम एंडलाच फक्त आरएनए प्रायमर अटॅच होतो. आता हे समजा या ठिकाणी ह्याचं 3 प्राइम एंड आहे, इथं आरएनए प्रायमर अटॅच झालं असेल,
ह्या स्ट्रँडचं 3 प्रायमर इथून चालू होतं, मग हे आरएनए प्रायमर या ठिकाणी अटॅच होतं. आता हा आरएनए प्रायमर काय करतो? इट अट्रॅक्ट्स द डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ॲट द साइट ऑफ रेप्लिकेशन. ज्या ठिकाणी रेप्लिकेशनची प्रोसेस चालू होणार आहे त्या ठिकाणी जे सराउंडिंग सायटोप्लाझम आहे, त्या सराउंडिंग सायटोप्लाझम मधलेले सगळे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते त्या ठिकाणी रेप्लिकेशनच्या साइटला तो अट्रॅक्ट करतो. This attachment of the different types of nucleotide is carried out with the help of DNA polymerase. आता हे जे न्यूक्लियोटाइड्स या ठिकाणी यायला लागले, हे न्यूक्लियोटाइड्स या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना एकत्र बांधण्याचं काम जो आहे तो एन्झाईम कोण करतो? DNA polymerase enzyme. The characteristic feature of this DNA polymerase enzyme is that the catalyst or the DNA polymerase enzyme catalyzes synthesis of new strand always in a 5 prime to 3 prime direction. काय म्हणतो लक्षात घ्या. हा जो डीएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे, हा डीएनए पॉलिमरेज एन्झाईम नवीन स्ट्रँड तयार करताना नेहमी कोणत्या डिरेक्शनने करतो? तो 5 प्राइम टू 3 प्राइम. का? तर आरएनए प्रायमर कुठे अटॅच होतोय? 3 प्राइमला. त्यानंतर प्रक्रिया जी चालू होणार आहे नवीन स्ट्रँडची 5 प्राइम टू 3 प्राइम. का तसं होतं? दोन्ही चेन्स कशा आहेत? अँटी पॅरलल आहेत. त्याच्यामुळं हे या पद्धतीने 5 प्राइम टू 3 प्राइम मध्ये तो डीएनए पॉलिमरेज एन्झाईम जो आहे तो त्या ठिकाणी तयार करतो. आता हे तयार होत असतात when the new strands are formed on the template strand. कशाला म्हटलं तर टेम्पलेट? जे मदर डीएनए स्ट्रँड आहे त्याच्यातल्या ज्या दोन सेपरेट झालेल्या आहेत ह्या दोन्ही स्ट्रँडला काय म्हटलं तर टेम्पलेट स्ट्रँड. आता हे टेम्पलेट स्ट्रँड तयार होत असताना याचं वैशिष्ट्य असं आहे, out of the two strand one strand is acts as a leading template while another strand acts as a lagging template. आता इथं जे आहे जी स्ट्रँड ज्याचं फ्री एंड 3 प्राइम आहे त्याला काय म्हटलं जातं? लीडिंग टेम्पलेट. आणि ज्याचं फ्री एंड 5 प्राइम आहे त्याला काय म्हटलं जातं? लॅगिंग टेम्पलेट. या ठिकाणी पहा, हे 3 प्राइम जे आहे हे लीडिंग टेम्पलेट, हे 5 प्राइम जे आहे ते लॅगिंग टेम्पलेट. आता टेम्पलेट म्हणजे काय? दिस ऍक्ट्स ॲज अ template on which the new DNA molecules or new DNA strand is formed. हा एक प्रकारचा साचा आहे. ह्या साच्यावरती नवीन जो डीएनए मॉलिक्युल डीएनए स्ट्रँड जे आहे ते तयार होणार आहे. आता हे साचा कसा? याच्यावरती समजा हे ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन हे काय आहेत? न्यूक्लियोटाइड. त्याचे रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियोटाइड्स काय होणार आहेत? या ठिकाणी ऍड होतील. थायमिन, ग्वानिन, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, ॲडेनिन. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे? कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार आहे. Adenine pairs with thymine with 2 hydrogen bond, guanine pairs with cytosine with 3 hydrogen bond. त्या पद्धतीने होणार. आता याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की the strand which is synthesized on a 3 prime end towards the replication fork. नीट लक्षात घ्या. जी स्ट्रँड 3 प्राइम एंड पासून सुरू होती आणि तिचं डेव्हलप होण्याची प्रक्रिया जी आहे रेप्लिकेशन फोर्कच्या दिशेने होते टुवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क, दॅट इज नोन ॲज अ लीडिंग स्ट्रँड. त्याला काय म्हटलं जातं? लीडिंग स्ट्रँड. म्हणजे समजा हे रेप्लिकेशन फोर्क असा आहे आणि इथून इकडं जे तयार व्हायला लागली ती जी आहे टुवर्ड्स रेप्लिकेशन फोर्क ती कशी असेल? लीडिंग स्ट्रँड. आणि दुसरी अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क, हा जो रेप्लिकेशन फोर्क तयार झाला इथून इकडं तयार होणार आहे, हा इथं रेप्लिकेशन फोर्क आहे, याच्यापासून विरुद्ध दिशेला तयार होणारी जी आहे ती लॅगिंग स्ट्रँड म्हटलं. आता काय ह्याला लीडिंग म्हणलं आणि काय ह्याला लॅगिंग म्हणलंय? The leading strand which is developed is in the form of continuous manner. सरळ तयार होते, त्याचे तुकडे तयार होतात, एकदा चालू झाले की सलग तयार होते. सलग तयार होते त्याला म्हटलं तर लीडिंग स्ट्रँड. आणि दुसरी जी आहे तुकड्या तुकड्यामध्ये झाले, हा एक तुकडा आहे, हा दुसरा तुकडा आहे, हे मधले सगळे आरएनए प्रायमर्स आहेत. हे तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतं त्याच्यामुळे त्याला लॅगिंग स्ट्रँड म्हटलं. The fragments of the newly formed DNA strand on the lagging strand, which we call it as the lagging fragments, they are also known as Okazaki fragments. हे जे तुकड्या तुकड्यामध्ये जे तयार झालेलं नवीन डीएनए मॉलिक्युल आहे ह्या डीएनए मॉलिक्युलला म्हटलं तर ओकाझाकी फ्रॅगमेंट. का म्हटलं त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट? तर तो जो शास्त्रज्ञ आहे ज्यानं
हे तुकडे तुकडे पहिल्यांदा बघितले त्या शास्त्रज्ञाचं नाव ओकाझाकी आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता हे तुकड्या तुकड्यामध्ये तयार केलेलं तसंच राहतं का, तर नाही. These Okazaki fragments are joined with each other by the enzyme DNA ligase. दोघांना जोडणारा, काही जण लिगेज म्हणतील, काही जण लायगेज म्हणतील, डिपेंड्स. त्या दोघांना एकत्र जोडणारा जो एन्झाइम आहे तो डीएनए लिगेज, आणि त्या पद्धतीने ते फ्रॅगमेंट जे आहेत ते अं, एकमेकाला त्या पद्धतीने जोडले जातात. आता त्यानंतर फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्युल्स. The DNA molecules which are formed as they may be in the leading strand or the lagging strand, they continues towards the DNA. जे काही 16 DNA ते पूर्णपणे त्या पद्धतीनं नवीन स्टँड तयार होईल, आणि कम्प्लीट रेप्लिकेशन ची प्रक्रिया झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बाजूला होतील. द RNA primer which gets attached to the 3 prime end that also separated. सगळ्या गोष्टी त्यानंतर जे काही एन्झाइम्स असतील, डीएनए पॉलिमरेज असतील, डीएनए लिगेज असतील, टोपोआयसोमरेज असतील, सगळ्या गोष्टी एकमेकापासून त्या याच्यामधल्या ज्या आहेत त्या बाजूला होतात. द डीएनए पॉलिमरेज which brings about the synthesis of these new strands, they are removed. The RNA primers are removed by DNA polymerase and replaced by the DNA sequence with the help of DNA polymerase first in the prokaryotes and DNA polymerase alpha in the eukaryotes. जे आरएनए प्रायमर जे आहेत, आरएनए प्रायमर बाजूला करायचे, नवीन स्ट्रँड तयार करायची, याच्यासाठी डीएनए पॉलिमरेज एन्झाइम आहे तो त्या ठिकाणी उपयोगी पडतो. याच्यामध्ये समजा प्रोकॅरियोटिक मध्ये त्याला डीएनए पॉलिमरेज फर्स्ट म्हटलं तर युकॅरियोटिक मध्ये त्याला डीएनए पॉलिमरेज अल्फा म्हटलं. तो एन्झाइमची नावं त्या पद्धतीने आहेत. ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हे करतात. फायनली डीएनए गायरेज और टोपो आयसोमरेज फॉर्म द डबल हेलिक्स. आता ह्या डॉटर सेल तयार झाल्यानंतर दोन नवीन स्टँड तयार होणार आहेत. ह्या दोन नवीन स्टँड ज्या तयार होतात यांच्यामध्ये परत कॉइलिंग होणं गरजेचं आहे, कारण हे अनकॉइल झालेलं आहे. डीएनएचं वैशिष्ट्य कसं आहे, त्याच्यामध्ये कॉइल्ड हेलिक्स स्ट्रक्चर आहे. हे हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे ते डीएनए गायरेज किंवा टोपो आयसोमरेज, डीएनए गायरेजलाच टोपो आयसोमरेज असं म्हटलं जातं, याच्या साह्यानं ती प्रक्रिया कम्प्लीट केली जाते आणि दोन डॉटर स्ट्रँड जे आहेत ते डीएनए स्ट्रँड जे आहेत ते तयार केले जातात. आता ह्या ज्या दोन डीएनए स्ट्रँड्स आहेत त्या रेप्लिकेशनची प्रोसेस जी आहे ते कशा पद्धतीने होते. So for the process of replication, the different types of enzymes which are involved, these enzymes are, the first one is the helicase enzyme, topoisomerase enzyme, DNA polymerase, and the DNA ligase enzyme. These enzymes are associated with the process of replication. The process of replication begins by the unwinding of the DNA strands, the strand 1 and strand 2, on which the new strands are developed. For that purpose, ATP is essential. नंतर हा टोपो आयसोमरेज एन्झाइम जो आहे, जो शेवटी लागणार आहे, तो त्या ठिकाणी बाइंड केलेला असतो, म्हणजे कटिंग झालेला आहे. अनझिपिंग पहिली स्टेप जी आहे ते आपलं अनकॉइलिंग झालं, रेप्लिकेशन फोर्क तयार झाला, वाय शेप्ड रेप्लिकेशन फोर्क या ठिकाणी तयार झाला. हे सिंथेसिस समजा चालू झालेलं आहे, रेप्लिकेशनची प्रक्रिया चालू झाली. हे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की नवीन स्ट्रँड जे आहे ते नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन मध्ये तयार केली जाते. एक जे आहे या ठिकाणी हा डीएनए पॉलिमरेज अटॅच झाला, ह्याची नवीन सिंथेसिस जे आहे ते 5 प्राइम इंटू 3 प्राइम डायरेक्शन्स मध्ये झालं. बरोबर, या ठिकाणी इकडे 5 प्राइम. एका टेम्पलेट जे आहे त्याला आपण म्हटलं लीडिंग टेम्पलेट, ज्याच्यामध्ये रेप्लिकेशन कशा पद्धतीने आहे, कंटिन्युअस फॉर्म मध्ये आहे, सलग तयार होणार आहे. दुसरा जो आहे याच्यामध्ये हे डिसकंटिन्युअस फॉर्म मध्ये, इथं मध्ये गॅप पडला पहा, हे जे आहे लॅगिंग स्टँड वरती हे लॅगिंग टेम्पलेट जे आहे स्टँड तयार होतील, त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स एकमेकाला कोण जोडतं, डीएनए लिगेज जो आहे तो या ठिकाणी जोडतो, आणि ह्या दोन तुकडे एकमेकाला जोडल्यानंतर ती प्रोसेस जी आहे ते कंटिन्युएशन तयार होते. In this way, the two daughter strands can be developed with the help of the process of replication. या थोड्याफार अॅनिमेटेड स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं की रेप्लिकेशनची प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीने त्या ठिकाणी कम्प्लीट होते.
आता याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनच का म्हणायचं हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघू.